तुझ्यासाठी कोण महत्वाचं आहे ना ते आता कळू देच. आई तू का हट्ट करायला लागलीयस? अरे तू तरी का हट्ट करायला सुबू? आज मला मी कळू दे, या आईच्या मायेपेक्षा त्या सावडीची माया मोठी आहे का? आज फैसला होऊनच जाऊ दे. तू का अंत बघायला लागलीयस? अरे तू तरी माझ्या काळजाला का घर पाडायलायस? मारुती राय, काय करू रे आता? श्रावणीला भेटायला लई तळमळायलास नव. आता बघतोच मी तू इथनं कसा जातोस. आई अगं शांतो, दादाला त्याचं काम करू दे. अगं कामाला काही येळ काळ असतो का नाही? अगं हो आई, पण श्रावणी असं उगाच फोन नाही करणार. नक्कीच काहीतरी इमर्जन्सी असेल. अगं तीच तर काळजी वाटायली ना मला. उद्या उठून साहेब यांच्या विरोधात गेल्या तर हा गोत्यात येईल नव. आई माझ्या नशिबात जे लिहिले ना तेच घडणार आहे. तू माझ्या बाबतीत असा भलता सलता विचार का करायला लागलीयस? आई तुझ्या बोटाला धरून चालायला शिकलोय मी. तुझे संस्कार आहेत माझ्यावर. अगं मी चुकीचं पाऊल कधीच टाकणार नाही. अण्णा तुम्ही तरी सांगा आईला. कारभारने काय येण्यासारखं बोलायलीस ग तू? हा अगं शुभवर माझा पूर्ण विश्वास आहे. आणि असं आपल्या लेकराच्या कामाच्या मध्ये आडवं येणं शोभतं का ग? हा असेल काहीतरी महत्वाचं काम, जाऊ दे किती असणे. शिवू आज इथनं कुठं बी जाणार नाही. अगं असं काय करायलीस कारभारने? तुम्ही मध्ये पडू नका. कारभारने आता जास्त होत आहे बर का? शुभू हा तू जा तुझ्या कामाला, महत्वाचं काम असेल. हो. अण्णा मी समजावतो कारभार, जा तू. माझं पोरग एवढं रात्री हा रात्री श्रावणीला भेटायला गेलंय, त्याचं तू बसली काय बी नाही. अगं कारभारने, अगं असं काय बोलायलीस तू? अगं त्याला बी काय हाऊस आली आहे का रात्रीचं भेटायला जायची? बघितलंस ना, फोन आला होता. असेल काहीतरी काम म्हणून गेला असेल. आई आता कसला विचार नको करूच. काय काय मी सारखं सारखं कट करते तर का परत परत कॉल करतोयस? अहो मॅडम तुम्ही न सांगता कुठे गेलाय? माझं एक काम आहे. तुम्ही आता कुठे आहे सांगा, मी आलो तिकडं. शुभ अरे नको, तुझ्या घरच्यांना मला मदत केलेली आवडत नाही ना. मॅडम अहो त्याचा विचार नका करू. तुम्ही तुम्ही सांगा कुठे आहे सा? मी कुठेही जाईन, तुला काय करायचंय तू फोन ठेव आता. मॅडम अहो तुम्ही असं का करायलाय? शुभू फोन ठेव. नाही ठेवणार मॅडम. तुम्ही मला सांगा कुठे आहे सा, मी येतो तिकडं. आणि तुम्ही नाही सांगितलं ना मी तुम्हाला शोधून काढी ना. ही अलखनंदा मॅडमचा पाठलाग करते. काय? कशासाठी? अरे मगाशी घरच्या लँडलाईनवर निर्मला देवी मेंटल हॉस्पिटलमधनं फोन आला होता आणि ते डॉक्टर म्हणत होते की त्यांना अलखनंदा मॅडमचीच अर्जंटली काहीतरी बोलायचं कुठल्या तरी पेशंट बद्दल. मग जेव्हा मी हे जाऊन अलखनंदा मॅडमना सांगितलं जरा गडबडलेलंच वाटलं रे मला. आणि मग आता रात्री एकटंच कुठेतरी निघाले. निर्मला देवी मेंटल हॉस्पिटल आणि आत्यासाहेबांचा काय संबंध आहे त्याच्याशी? तेच शोधायला तुम्ही त्यांचा पाठलाग करते शुभू. हे बघ आता जास्त प्रश्न विचारू नकोस. तुला मदत करायची आहे ना, मग त्या हॉस्पिटल जवळ पोच आणि बघ ते येत आहेत का. मी सुद्धा आलीच. ठीक आहे येतो मी. बरं. हो थांबा, कुठे चालले? आमचं थोडं काम आहे. कसलं काम? अहो डॉक्टरांना भेटायचं होतं, लगेच परत येतो. नाही नाही, परमिशन शिवाय आत नाही जाता येणार. दादा अर्जंट काम आहे माझं, येतो लगेच. काय बी असू द्या, परमिशन घेऊन या उद्या सकाळी आणि मग जा. मामा इकडे ये. लगेच काम आहे, अर्जंट येतो. तुमचं नाव नाही. बरं जा, पण लवकर या. लगेच लगेच. हा ऐक शुभू, आपल्याला एकदम सावध राहायला हवं. जर त्यांनी आपल्याला बघितलं ना तर त्यांना कळेल की आपण त्यांच्या मागं होईल. हो मॅडम चला इथे जाऊया.
मॅडम अहो एवढं काय बघायला यात? शुभू अलकनंदा मॅडमचं कानातलं हे. काय हो म्हणजे ते नक्की इथे आले. हे कानातलं इथं सापडले म्हणजे याच वॉर्डरूम मध्ये गेले असतील. हो असतील. आपण जाऊन बघूया. चल